चला साऱ्यांनी गृहपाठाच्या वया बाहेर काढा. चला रातल्या खोलीतली का बसा ना. डाव्या हाताला कोण आहेत रे? चला या पुढं. माग कोण आहे? व्हा पुढं. चला बघू दे ना मला तुमच्याकडे आज. अरे पाकरा फिकरायला घाबरू नका रे. मी आहे ना इथं. मी असलो ना कोणी तुमच्या पखाला बी धाका लावित नाही आणि चोशीला तर लावितच नाही. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगायला आलो मी तुम्हाला आज. ऊन आहे ना, ऊन लय भयानक पाडायला लागलो रे भाऊ. नुसता घामाघूम व्हायला लागला. हे झाड आहे ना, नीट ह्या झाडाखाली बसायचं आणि लेकरं सोकरांनी बाहेर फिरायचंच नाही. हा तुम्हाला काय, माझं काय नाही हो. माझं काम काय आहे? तुम्हाला चारा टाकणे, पाणी टाकणे, बस संपला विषय. बाकी तुमचं तुम्ही. हा आपल्याकडे यायचं नाही घेऊन. ते ते पांढरा कोंबडा कुठं इथं होता ना तो, तेव्हा त्यो तिथं बसला. काय पांढरा शर्ट तुझे का? हा हा त्या जाळीपाशी दोघाला हाणलं ना तो काल. माझ्याकडे पुरावे असते तर पुरावे. हा साऱ्याचे पुरावे आहेत त्यात. ही वही आहे, त्या वहीत. तुम्हाला साऱ्याला ही काय मस्करी वाटायला लागली का? हा नाही ऐ लाव रे ती व्हिडिओ. अरे पुरावा बिगर बोलत नाही मी. अजून एक व्हिडिओ आहे तो हा. त्या कोंबडीला घेऊन शाळा पडून गेला तो काल तिकडं. बारीक लक्ष असतं आपलं भाऊ, बारीक. एक अंड कमी निघलं काल. अरे कस्टमर ना मला भांडत येत. तुमचं काय? हा तुम्हाला सांगतो, ही वही आहे ना साऱ्याच्या फाईल ओपन करीन. हा आली अजून एक जणाची तक्रार आली माझ्याकडे. एक काट्ट आहे, त्याने काय केलंय, पायात द्वारा अडकून ठेवलाय. हा आकली नाही तुम्हाला. अरे कसं चालायचं, कसं फिरायचं तुम्हाला कळू नाही का रे? मला त्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे. ज्याला बघायचं त्याने थांबा, नाही बघायचं ना तर निघा. गपचूप बसायचं इथं. चला मित्रांनो, आपण ह्याची ट्रीटमेंट करूया. हाच तो पक्षी आहे ज्याच्या पायात दोरा अडकलेला आहे. कुक्कुटपालक म्हणून तुम्हाला खूप धैर्याने काम करावं लागतं मित्रांनो. बघा 2 दिवस जरी उशीर झाला असता, एखाद दिवस जरी उशीर झाला असता ना ह्याचा दोरा बघायला काढायला, तर ह्याचा पाय गेला असता. दोरा इतका पॅक झाला आहे तो की जखमे आतपर्यंत गेलाय, फार मध्येपर्यंत जखम झाली त्याला. आणि हाताने निघणं अशक्य होतं ते, म्हणून कातर वापरावी लागली. बऱ्याचदा कातर वापरल्यामुळं इन्फेक्शन पण होऊ शकतं, पण ही आधी निर्जंतुक करून घेतली होती मी आणि मगच वापरली. फार धैर्याने काम करावं लागतं आणि पेशन्स ठेवावे लागतात कुक्कुटपालन करताना. बघताना बऱ्याच जणांना किळसवाणं वाटू शकतं, पण हो तुम्हाला डॉक्टरसुद्धा व्हावं लागतं कुक्कुटपालन करताना. आणि अशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट करावी लागणार आहे तुम्हाला. तर ट्रीटमेंट जर नाही केली तर हे पिल्लू दगावणार आहे. त्याचा आधी दोरा काढून घेतला व्यवस्थितपणे त्याला. त्यानंतर त्याच्या पायाला सूज आलेली होती. फार टेन्शनमध्ये होतं हे पिल्लू. बघू शकता तुम्ही, ते पूर्णपणे घाबरलेले किंवा त्याला इतक्या वेदना होत आहेत तर ते बोलून सांगू शकत नाही ना. तर त्याच्यामुळे त्याला ही जखम झाल्यानंतर आधी खोबऱ्याचं तेल टाकायचं, त्याच्यामुळे हळद चिकटून राहते. नाही तर ते चोंच मारून किंवा चालताना निघून पडते हळद. तर ते त्यानंतर हळद लावली, तेल लावून हळद लावायचं. हळद ही अँटीसेप्टिक आहे, ती निर्जंतुकही करते आणि जखम पण भरते. पट्टी बांधून 1 दिवस तसंच ठेवलं होतं त्याला आणि त्याला अँटीबायोटिक दिलं होतं सूज कमी करण्यासाठी आणि जखम बरी होण्यासाठी. पट्टी काढून बघूया आपण. मला वाटतं जखम बऱ्यापैकी त्याची बरी झालेली आहे. हो बरीच चांगलं रिकवर झालं ते. हे सूज पण कमी झाली त्याची पायाची आणि खपली पण आली त्याच्या जखमेला.
तर हो, औषध दिलं त्याला. पक्षी बऱ्याचदा औषध पिताना फार त्यांना आवडत नसतं ते. वा, छान वाटतं. जखम भरून आली त्याची. आता मला वाटतं तो, आणि चालताना पण चांगल्या प्रकारे चालतो तो. तुम्हाला त्याला पळताना चालताना बघून खूप आनंद वाटेल. आणि अशा प्रकारे एक पक्षी चांगला केला बघा. वा, तर पळाला तो एकदम. आशा करतो की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझ्या चॅनलचं नाव आहे फन रिच फार्म. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.